शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता आलेल्या माहितीनुसार सरकारचा मोठा निर्णय जाहीर झाला। पीक विमा दुसरा टप्पा या 20 जिल्ह्यामध्ये 22,000 रुपयाचा वाटपाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। जिल्ह्याची यादी देखील जाहीर झाली असून शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे पडणार असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात येत आहे। काहींना आता हे पैसे मोठ्या प्रमाणामध्ये देखील वाटप देखील करण्यात येणार असून या ठिकाणी पाहू देखील शकता, एका उजव्या साईडला जिल्ह्याची यादी देखील लिस्ट देखील जाहीर करण्यात आली आहे। या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हेक्टरी 22,000 रुपये तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। तर या ठिकाणी बघा, आता डायरेक्ट या पेपरमध्ये पुढे काय सांगितले पहा, पीक विमा सुरू झालेला असून जिल्ह्यांची यादी देखील आता जाहीर झाली आहे। सर्व शेतकऱ्यांना पैसे वाटप होणार असून सरकारकडून हे जिल्हे आता जाहीर करण्यात आलेले आहेत। जिल्ह्याची नावे सरकारने जाहीर करताच राज्यातील 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे। कारण 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटत होते की आपल्याला पीक विमा मिळेल का। तुम्ही पाहत देखील असाल, राज्यामध्ये अवकाळी पावसाची परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे। सोलापूर असेल, लातूर असेल, बीड असेल, मराठवाडा असेल, या पावसामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। तर अनेक शेतकऱ्यांना वाटत होते की आमच्या पिकांचा पंचनामा होऊन शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा लवकर जमा व्हावा आणि शेतकऱ्यांना थोडीशी पीक विमा लवकर जमा होऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सगळ्यात मोठा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्याचा दसरा गोड व्हावा म्हणून अखेर निर्णय घेतला। आणि नेमका पाहायला गेलं तर अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की नेमका कधीपर्यंत पीक विमा वाटप होणार। तर शेतकऱ्याची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे। मात्र त्यातच सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। आता लवकरच शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट ही रक्कम पूर्णपणे जमा करण्यात येणार आहे, म्हणजे आता वाटप करण्यात येणार आहे। चला तर कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार, किती वाजता कोणत्या जिल्ह्यामध्ये रक्कम देखील वाटप होणार, सर्व काही यादा आलेला असून आपण या ठिकाणी सर्व माहिती राज्यातील सर्व शेतकऱ्यासाठी आज अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। पीक विमा दुसरा टप्पा पाहायला गेलं तर 20 जिल्ह्यामध्ये 22,000 रुपये वाटप होणार असून शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे वाटपाच्या याद्या सरकारकडून जाहीर झाल्या असून शेतकऱ्याची प्रतीक्षा होती की पीक विमा कधीपर्यंत मिळणार। तर शेतकरी मित्रांनो, तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। डायरेक्ट आता न्यूज आलेली असून शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे रक्कम आता वाटप केली जाणार आहे। पीक विम्याचा पहिला टप्पा मिळालेला आहे, तर आता दुसरा टप्पा पूर्णपणे वाटप असून शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे आता पूर्णपणे जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही काळजी करू नका, डायरेक्ट बँक खात्यामध्ये रक्कम जमा होणार असून प्रत्येक शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। नेमकं पैसे आता कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी वाटप होणार आहेत, या 20 जिल्ह्याची यादी देखील आलेली असून ती यादी देखील तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे। यामध्ये जर तुमचं जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी 22,000 रुपये, एवढेच नाही तर काहींना 25,000, काहींना 2,000 रुपये देखील कमी रक्कम येऊ शकते। 100% शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे। सरकारने आता निर्णय घेतलेला आहे। या सर्व काही याद्या आहेत त्या ठिकाणी आपण पाहू देखील शकतो। चला तर आपण जाणून घ्या संपूर्ण माहिती। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर तर नवीन आला असाल तर फ्रीमध्ये एक लाईकचं बटन दिसतं आणि सबस्क्राईबचं बटन दिसतं, तर ते सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या। नोटिफिकेशन बेलला अल्कोवरती ते बटन आहे, ते बटन देखील दाबून घ्या। जे हायपिकचं खाली बटन दिसतं कमेंट बॉक्समध्ये त्याला देखील क्लिक करून घ्या, कारण जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा आपला जो पीक विम्याचा व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकतो। त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये जे हायपिकचं बटन आहे ते देखील दाबून घ्या। आता पीक विम्याबाबत तुमच्या जिल्ह्याची बातमी रोज तुम्हाला पाहायला मिळेल। तुमच्या जिल्ह्याचं नाव लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगा। तुमचा जिल्हा जर कमेंट बॉक्समध्ये सांगितला तर तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा कधीपर्यंत जमा होईल ती देखील माहिती आपण नक्की देणार आहोत। चला तर जाणून घेऊयात सर्व संपूर्ण माहिती। आता बघा, 2 मिनिटे वेळ काढून पहा। जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा फायदा नक्कीच होणार आहे शेतकरी मित्रांनो, कारण आता आपण पुढच्या जिल्ह्याची यादीसुद्धा पाहणार आहोत। जर त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तुम्हाला सुद्धा दिलासा देणारी या ठिकाणी माहिती मिळणार आहे। त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तर बघा, या ठिकाणी काय सांगितले, सरकारने निर्णय घेताना शेतकऱ्यांना दिलासा देखील दिला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बटन दाबताच नमो शेतकरी योजने पैशाचे वाटप देखील करण्यात आलेले होते। पाठीमागच्या 9 तारखेला त्याचे पैसे देखील जमा झालेले होते। तुम्हाला तर हे माहितीच असेल, नमो शेतकरीचा हप्ता मिळाला असेल तर मग आता काळजी करायची काहीच गरज नाही, कारण पीक विम्याचा पुढचा हप्ता देखील लगेच तुम्हाला शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यामुळे तुमच्या मोबाईलवरती पीक विमा जमा झाल्याचा SMS आलाय का लगेच बघून घ्या।
जर तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा झालेले असतील तर कोणत्याही शेतकऱ्यांनी काळजी करायचं कारण नाही। 2च दिवसापूर्वी सरकारने 2000 रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये सोडले असून ज्यांच्या बँक खात्यामध्ये 2000 रुपये नमो शेतकरी योजनेचे जमा करण्यात आले त्यांना तर सर्वात अगोदर पीक विम्याचा हप्ता पूर्णपणे वाटप होणार आहे। काहींना यामध्ये 15,000 रुपये पीक विमा मिळणार आहे, तर काहींना 22,000 रुपये पीक विम्याची रक्कम या ठिकाणी देण्यात येणार आहे, तर काही शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये 18 ते 19,000 रुपये या ठिकाणी वाटप होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी कसलीही काळजी या ठिकाणी करायची नाही। पीक विमा वाटपाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला आहे। शेतकरी अत्यंत खुश झाले असून या ठिकाणी निर्णय घेताना कृषी मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामध्ये एक बैठक पार पडली आणि त्यांनी मोठा निर्णय घेतला असून या ठिकाणी निर्णय घेत असताना त्यांनी निर्णय काय घेतलेत? सर्वात अगोदर एक पहिला निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला आहे, तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्त्याचा निर्णय घेतला आहे। लगेच हप्ता वाटप केला। त्यानंतर दुसरा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे 20 जिल्ह्यामध्ये आता लवकरात लवकर पीक विमा आपल्याला द्यायचा आहे। मग हा पीक विमा देखील त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावरती सोडला जाणार आहे। आता पीक विम्याचा निर्णय घेताना जेवढा काही निधी लागणार होता तो राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी देखील जाहीर केला असून जवळजवळ 3,400 कोटी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये, म्हणजे सर्व शेतकरी महाराष्ट्रात 3,400 कोटी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जे बटन आहेत ते बटनच लवकरच दाबले जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी जमा केला जाणार आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील डायरेक्ट 20 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत। त्या यादी देखील सरकारी कर्मचाऱ्याकडे पाठवण्यात आले आहेत। त्यांनी आता पैसे वाटपाचा पूर्ण नियोजन केलं असून आता डायरेक्ट 20 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे हे पैसे उद्यापर्यंत पोचले जाणार आहेत, अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे। आता 20 जिल्हे कोणते आहेत याची यादी देखील या ठिकाणी आपण जाणून घ्यात। शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बातमी आता या ठिकाणी स्पष्टपणे देण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आदेश देण्यात आले आहेत। सर्व शेतकऱ्यापर्यंत पीक विमा पोचला पाहिजे। काहींना 18,000 रुपये, काहींना 20,000 रुपये, काहींना 12,000 रुपये आणि काहींना 25,000 रुपये, 35,000 रुपये। ज्या शेतकऱ्यांची बागायती पिकं असेल, त्यामध्ये पाहायला गेलं तर द्राक्षे असतील, डाळिंब असेल, नंतर केळे असेल, या बागायती पिकाचं नुकसान झालं असेल त्यांना काही प्रमाणामध्ये जास्त 50,000 ते 60,000 रुपये पीक विमा देखील मिळू शकतो। तर काही पिकांचं तेलबी असतील, त्यामध्ये तुमचा भुईमुग असेल, उडीद असेल, ज्या डाळीचे पिके असतील त्यांना देखील 35,000 ते 40,000 रुपये पीक विमा मिळू शकतो। जे शेतकरी ज्वारी, गहू, बाजरी या ठिकाणी या पिकांचं केलं असेल त्यांना 20,000 ते 25,000 रुपये पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतं। अशा सर्व शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे, अशी माहिती देखील सरकारकडून सांगण्यात आली आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डायरेक्ट अधिकाऱ्यांना आदेश देखील देण्यात आले आहेत। त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं पालन देखील करत अधिकाऱ्यांनी आता 20 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करण्यास सुरुवात देखील केलेली आहे। हा पीक विमा डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून सोडण्यात यावा असं देखील सरकारी अधिकाऱ्याला सांगितलं असून आता डीबीटीच्या प्रक्रियेच्या माध्यमातून या 20 जिल्ह्यामध्ये पूर्ण वाटप या ठिकाणी होणार आहे। आता यामुळे सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा देखील मिळतोय असं सुद्धा आता आपण स्पष्टपणे या ठिकाणी बोलू शकतो। या ठिकाणी पुढं काय सांगितले, कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन 2 मिनिटे वेळ काढून बघायचं आहे। शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये फडणवीस साहेबांनी तात्काळ आदेश देखील देण्यात आले आहेत। सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा पोचला पाहिजे। काहींना 18,000, 20,000, 25,000, 12,000, 35,000, 40,000, पाहायला गेलं तर 50,000, 60,000 रुपये पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा केला जाऊ शकतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी स्वतः घोषणा देखील केलेल्या आहेत। आणि जे शेतकरी आत्तापर्यंत वंचित राहिलेत, म्हणजे त्यांना पीक विमा आत्तापर्यंत मिळाला नाही, अशा सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हा पीक विमा पोचलाच पाहिजे असे आदेश देखील राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी डायरेक्ट अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। त्यांचंच पालन करत अधिकाऱ्यांनी आता 20 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करण्यास देखील उद्यापासून सुरुवात केलेली आहे। हा पीक विमा डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून सोडण्यात यावा असं देखील सरकारने अधिकाऱ्याला सूचना दिल्या असून डीबीटीच्या माध्यमातून प्रक्रियेच्या या 20 जिल्ह्यामध्ये पूर्ण वाटप या पीक विम्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा देखील मिळतोय असं सुद्धा आता स्पष्टपणे या ठिकाणी बोलू शकतो। तर या ठिकाणी पुढे काय सांगितले, कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होणार असून ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत।
आता राहिलेला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रासाठी सरकारने कोणते निर्णय घेतलेत ते देखील सांगणार आहे। आता बघा, या ठिकाणी काही गोष्टी देखील सांगण्यात आल्या आहेत, त्या गोष्टीची काळजी देखील शेतकरी मित्रांना घ्यायची आहे। आता कृषी मंत्र्यांनी काल दुपारी 3:46 एक निर्णय घेतलेला आहे, म्हणजे कृषी मंत्री लाईव्ह आले होते। त्यांनी एक पत्रकार परिषदेमध्ये डायरेक्ट आता निर्णय घेऊन टाकला आहे, कारण त्यांच्यापर्यंत देखील माहिती पोहोचली असून आत्तापर्यंत जे शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरलेले नव्हते, काही कारणामुळे चुकीच्या पद्धतीने कागदपत्र दिल्यामुळे त्यांना काही शेतकऱ्यांना अपात्र देखील व्हावं लागलं होतं, त्यांना सुद्धा या ठिकाणी पात्र करण्यात आलेलं आहे। आता बघा, बऱ्यापैकी शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पीक विमा द्यावा लागणार आहे सरकारला, कारण पावसामुळे खूप साऱ्या शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं। त्यामुळं त्या नुकसानाची भरपाई म्हणून पीक विम्याचे पैसे उद्यापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सोडले जाणार आहेत, अशी माहिती देखील कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेमध्ये आहेत, नाराज आहेत। मग शेतकऱ्यांना एक मदतीचा हात देण्यासाठी कृषी मंत्र्यांनी डायरेक्ट या ठिकाणी निर्णय घेतलेले आहेत। आता पैसे वाटपच्या सूचना देखील त्यांच्यामार्फत देणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले आहे। त्यांनी डायरेक्ट दुपारी 3:46 काल निर्णय शेतकऱ्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। काही शेतकऱ्यांना 20,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 25,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 30,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 35,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 50,000, 60,000 या शेतकऱ्याच्या बागायती पिकात त्या बागायती पिकांना देखील हे पैसे जमा केले जाणार आहेत, अशी माहिती देखील या सरकारकडून सांगण्यात आलेली आहे। आता एक शेतकऱ्यासाठी एक सगळ्यात मोठा दिलासा या ठिकाणी मिळत आहे, ही अतिशय आनंदाची बातमी आहे। आता बघा, सरकारकडून ही सर्वात मोठी खुशखबर राज्यभरातील सर्व शेतकऱ्यासाठी आलेली आहे। त्यानंतरचा घनसावंगी तालुका असून मराठवाड्यातच येतो। या देखील शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयाचा निधी वाटप केला जाणार असून 3 कोटीपेक्षा अधिकची रक्कम या ठिकाणी सोडण्यात येणार आहे। काही शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पैसे देखील जमा झाले आहेत, मात्र त्यांना मिळाले नसतील, मोबाईलवरती SMS आले नसतील, तर उद्यापर्यंत या शेतकऱ्याच्या खात्यावरती देखील हे SMS येतील, अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे। शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्याचा पीक विमा जमा झाला असून त्यांना आता शेतकरी मित्रांनो कसल्या प्रकारची काळजी करू नका। चला तर पुढचे जिल्हे कोणते आहेत त्याची लिस्ट देखील या ठिकाणी पाहून घेऊयात। हा व्हिडिओ लक्ष देऊन बघा, तुमची बँक खाते म्हणजे संपूर्ण रक्कम सरकारच्या माध्यमातून येऊन जाणार आहे। त्यामुळे आता कशाही प्रकारची काळजी करत बसू नका, कोणत्याही प्रकारची चिंता करत बसू नका, कारण तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता डायरेक्ट मोठा निर्णय घेण्यात आला आहे। तर यामध्ये समोरचा जिल्हा कोणता आहे तर या ठिकाणी बघून घ्यायचा आहे। सगळ्यात पहिला जिल्हा घेण्यात आला आहे तो म्हणजे सोलापूर। हा सोलापूर जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये देखील आता पीक विम्याचा दुसरा हप्ता या ठिकाणी पूर्ण वाटप केला जाणार असून, कारण तुम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहत असाल अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्याचे पंचनामे करून जवळजवळ 2,70,000 शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हा पीक विमा सोडला जाणार आहे, अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे। त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला आहे तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे अकोला जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पैसे सोडले जाणार आहेत, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे। त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील पावसानं धुमाकूळ घातलेला आहे। या जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पैसे सोडले जाणार आहेत, अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे। त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला आहे रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पीक विम्याचे पैसे सोडले जाणार आहेत, असे आता सरकारकडून सांगण्यात आलं आहे। त्यानंतरचे जिल्हे घेण्यात आले ते म्हणजे अहिल्यानगर, धाराशिव, जालना, पालघर, नवी मुंबई, नंतर रायगड या जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पैसे सोडले जाणार आहेत, असे सरकारकडून आता सांगण्यात आलं आहे। तुम्ही तात्काळ EKYC करून घ्या, कारण EKYC केली तरच तुम्हाला पीक विमा लवकरात लवकर मिळू शकतो, अन्यथा उशीर देखील होऊ शकतो। दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे फार्मर ID कार्ड आहे ते देखील काढून घ्या। प्रत्येक शेतकऱ्यांनी फार्मर ID काढून घ्या, EKYC करून घ्या, हे देखील करून घेणं गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारची माहिती पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुरे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। जय जवान जय किसान।